लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मुगळेवाडी गावात भीषण पाणी टंचाईने नागरिकांचे जगणे अक्षरशः असहाय्य झाले आहे। केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्याचा उद्देश असला तरी मुगळेवाडीत ही योजना अर्धवट राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। लाखो रुपयांचा निधी खर्च होऊनही जलकुंभ, पाणी टाकी आणि पाईपलाईनची कामे पूर्ण न झाल्याने 1.5 वर्ष उलटूनही घरातील नळ कोरडेच आहेत। परिणामी स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजतागायत ग्रामस्थांना गावातील जुन्या आडातील पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे। दररोज पहाटे 4 वाजल्यापासून महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि इतर ग्रामस्थ 30 ते 40 फूट खोल आडातून पाणी शेंदून आणतात। पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळा तिन्ही ऋतूंमध्ये हीच परिस्थिती कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार शासनाने हर घर जलचा संकल्प केला असला तरी प्रत्यक्षात मुगळेवाडीतील जल जीवन मिशनची कामे अपूर्ण असल्याने त्याचा लाभ नागरिकांना मिळालेला नाही। यापूर्वी औसा येथील जनता दरबारात खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे ग्रामस्थांनी तक्रारी सादर केल्या होत्या। अपूर्ण कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचं सांगितलं गेलंय। मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। आम्हाला स्वच्छ पिण्याचे पाणी आणि जलजीवन मिशनचा लाभ तातडीने मिळावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। शासन आणि प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रखडलेली कामे पूर्ण करावीत अशी मागणी आता ग्रामस्थांकडून जोर धरतीये। माझे नाव आहे दयानंद पवार, मुगळेवाडी। आणि आमच्या गावामध्ये पाण्याची सुविधा नाही, रस्ते नाहीत आणि समजे पाण्याचं पहिल्यापासून आम्ही जन्मल्यापासून पाण्याची हेच अवस्था आहे। देवीदास सूर्यवंशी, मुगळेवाडी। हमखासच सर आमच्या गावात असा प्रश्न चालू आहे, म्हाताऱ्या बाया सगळे पाणी उपसत येतात, प्याला पाणी नाही। 1965ला आड तयार झालाय, तेव्हापासून ह्या आडाला असं उपसून पाणी चालू आहे। ग्रुप ग्रामपंचायत जावळी मुगळेवाडी आहे, जावळी आमच्याकडे लक्ष देत नाही। आमचं गाव मध्येच चेंगरतंय, रस्ता नाही, पाणी नाही, टाकी तयार झालेली आहे, त्याच्यात पाणी सोडायला तयार नाहीत। बाया लेकरं सगळे पाणी आडावरलं शेंदून निघून पेत्यात। इतकी हालत बेकार आहे आमच्या गावची। आमच्याकडे ती ग्रामपंचायत जावळीची बघायला तयार नाहीत। आमदार येतात, खासदार येतात, सगळेजण म्हणतात ह्यावेळेस तुमचं पाणी प्रश्न मिटवू, पाणी प्रश्न मिटवू। मिटत नाही, काही नाही। किती दिवस झाला आज आमचं आयुष्य गेलं, आमच्या वडिलाचं गेलं की ओढूनच पाणी पिऊन आम्ही असंच ओढूनच पाणी प्यावं लागतंय। आम्हाला दुसरा पर्याय नाही। सगळे नुसते हमी देतात। आमदार साहेबाकडे गेलो, तहसीलदारकडे गेलो, सगळ्याकडे गेलो, ही पाणी प्रश्न काय आमचा मिटत नाही। सरकारने जल जीवन मिशन सारखी योजना दिली, लाखो रुपये खर्चून, त्या योजनेचं पाणी येत नाही का? शासनानं किती मोठी योजना आणून दिली, टाकी तयार झाली, टाकी ती तयार होऊन सुद्धा त्याच्याकडे लक्ष नाही, अर्धवट पडले। ती पाणी आडात पडत नाही, प्याला मिळत नाही। तोट्या बशिवलाव घरी, त्या तोट्याला पाणी येत नाही। भयंकर पाण्याचा प्रश्न मोठा आहे। ही प्रश्न कृपा करून किती वेळा पाणी आले नळाला? नळाला एकही वेळेस पाणी आले नाही, फक्त नळ लावून पाईपलाईन तेवढी झाली। पाणी नळ होऊन 1 वर्ष होत येवलं, हा 1-2 वर्ष झालं। तोटे एवढीच मागणी आहे की बाबा शासनाला की जलजीवन योजना जी आहे ती कोट्यावधी रुपये खर्च करून आमची बंद आहे। आम्हाला प्याला पाणी नाही। आमदार साहेबाकडे गेलो, जनता दरबार भरल तर तिथं मी प्रत्यक्ष गेलो, तिथं मागणी मांडलो। आमच्या गावाला पाणी नाही, रस्ते नाहीत, कसलंच काही नाही म्हणल्यावर करू येताव बघताव म्हणतात, तिकडेच बसतात। आमच्या गावचं काम तसंच राहतंय। सरपंच लक्ष देत नाही, कोण कार्यकर्ता लक्ष देत नाही। एक बार निवडून गेले की आमच्या गावाला बघायला येत नाहीत। प्रत्येक वेळेस कालच्या दरबारमध्ये ओमराजे निंबाळकरच्या दरबारमध्ये जाऊन मी स्वतः प्रश्न मांडलो, तरी बी लक्ष द्यायला कोणतं। जलजीवन मिशनची असणारी कारवाई झालेली करतो ताबडतोब। इतका खर्च करून पाणी चालू नाही, काही नाही, त्याच्यावर कारवाई करावं, ही जलजीवन योजना चालू करावं असं म्हणले। तोंडानं सगळं चाललंय, प्रत्यक्ष काही सुद्धा इथं होत नाही। कृपया साहेबांनी ताबडतोब यात लक्ष घालून जातीनं आमच्या गावाचा पाण्याचा प्रश्न मिटवावं, एवढीच मी विनंती। कौशाबाई सूर्यवंशी पंडू, कुठलं गाव आहे? हे मुगळेवाडी। लग्न झाल्यापासून असं वडताव माय हाय मी। नळ नाही का घरी? नाही माय, ते टाकीच नाही, ती नळ कशाला वडतय माय? नळ दिलं होतं ना घरी तुमचं? हा दिलंय, ठेवलंय, त्याला पाणी नाही। ग्रामपंचायत पाणी सोडत नाही का? सोडत नाही ग्रामपंचायत खिळवीते आम्हाला सगळ्याला। आमचं गाव गरीब आहे, 4 घरं आहेत, लमन तंड्याला हाय आणि आम्हाला नाही, हे का आहे?
आता आमचे लेकरं टाकून गेले काय घागर ओढणा ना करणं कसं करायचं 2 एकर शेत आहे पोट भरणा पुण्याला गेले लेकरू उड सोडून आता पाणी इथलं भरताय का मग काय प्यायला पण इथं नाही ना हापसा आहे तिकडे 1-2 घागरी आणतो प्यायच्या हापसून आणताय हा आणि हे सांगायसाठी ही सांडायसाठी दररोज किती गाडी नेतात दररोज 10-5 घागरी नेतो असंच का हो असंच नेतो तर वोट नाही येत तुम्हाला येत नाही तसंच कोणतर ओढ लागलं तर नसता बारकी घागर आणून हळूहळू हळूहळू ओढायचं कसं करायचं मग पाणी तर लागतंय आंघोळ तर लागते सांडाय तर लागतंय मग करायचं कसं लोक कोण आणून देतात का माझ्या घरी पाणी त्यांना काय सांगतात आणि मध टाकलं त्यांच्यावरच तरी बी आम्हाला असलाच वनवास आहे आम्हाला मला घागरवडना बघा दुसऱ्याचे कस तर हाय कोण नाही का दुसरं नाही कोण बाळा एक लेकरू हाय बारक 6वीला हाय रोजच असली परेशानी आहे जीवन बिराजदार, जनशक्ती, लातूर.